नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पूर्व विमानातून पिता पुत्राची करण्यात आली निर्गुण हत्या. पोलिसांनी दोघा संशयितांना केले ताब्यात. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी शिरपूर आगारातून सोडण्यात आली नाही एसटी बस. प्रवाशांचे होत आहे हाल. रमजान या पवित्र महिन्याच्या निमित्ताने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आली इफ्तार पार्टीचे आयोजन. आणि धुळे बाजार भुईमुग शेंगाची आवक वाढली, मात्र भाव घसरल्याने शेतकऱ्यांना पसरली नाराजी. आता बातम्या विस्ताराने. पूर्व विमानातून पिता पुत्राची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आणखी एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना देवपुरातील वानखेडकर नगरात शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी बाजीराव पवार यांच्यासह जयराज नावाच्या तरुणाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. देवपुरातील दत्त मंदिर जीटीबी स्टॉपपासून जवळच असलेल्या वानखेडकर नगरात रावसाहेब पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मुलगा वैभव हा घराकडे येत असताना त्यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. जखमी मुलाला पाहून रावसाहेब पाटील व आकाश पाटील हे घराबाहेर पडले. याच वेळी दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यानंतर मारेकरी फरार झाले. घटनेनंतर तिघांना नदी किनारील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच वैभवचा मृत्यू झाला, तर रावसाहेब पाटलांचा रात्री मृत्यू झाला. आकाशची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित बाजीराव पवार यांना ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित जयराजला रात्री उशिरा पारोळ येथे अटक करण्यात आली असून अमित, भूपेश, हर्षल अशी काही मारेकांची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान शनिवारी दुपारी एकविरा देवी मंदिराजवळ अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. धुळे आगारातून बसेस सोडण्यात आल्या, परंतु शिरपूर आगारातून दुसऱ्या दिवशी एकही बस सोडण्यात आली नाही. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. संपाच्या पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद दिसून आला आहे. धुळे आगारातून काही बस सेवा सुरू होती, मात्र शिरपूर आणि शिंदखेडा आगारात 100% संपाला प्रतिसाद मिळाला. शनिवारी दुसऱ्या दिवशी शिरपूर आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. सर्व बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 2 दिवसापासून शिरपूर डेपो होते शुकशुकाट आहे, मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे इंटक युनियन शिरपूर अध्यक्ष प्रवीण चौधरी यांनी सांगितले. तर या संपामुळे प्रचंड हाल होत असल्याचे निलेश वसावे, चंद्रकांत सोनवणे, ज्योती बडगुजर, कुसुमताई पाटील आदी प्रवाशांनी सांगितले. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे म्हणजे आमचं काम बंद आंदोलन आहे. आमचा करार 31 मे 2016
16पासून संपलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या मागण्यांवरती 26 महिने लोटले तरी अजून कुठल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. 2 वर्षामध्ये हा तिसरा संप आम्हाला करण्याची वेळ महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, महाराष्ट्र एस टीचे अध्यक्ष माननीय दिवाकर रावते साहेबांनी आम्हाला ही वेळ आणलेली आहे. त्यांनी हुकुमशाही पद्धतीने आपल्याला दिसत असेल हा बोर्ड या प्रत्येक आगारात लावलेला आहे की मी या पद्धतीने पगारवाढ केलेली आहे, परंतु हे फक्त आकड्यांचा खेळ केलेला आहे. आम्हाला पगारवाढ ही काहीही दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा अघोषित संप करावा लागला आहे आणि त्यांनी आम्हाला करायला भाग पाडलं आहे. आज आमचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद ठेवणार आहेत. मी वसावे निलेश, मी लाकडे हनुमान या गावात राहतो. कालपासून आमचा शिरपूर तालुक्यामध्ये, आमच्या या तालुक्यामध्ये इष्टीचा संप आहे. 2 दिवस झाले इष्टी चालू होत नाही. विद्यार्थ्यांचं खूपच त्रास होत आहे. विद्यार्थी सकाळी तिथं वाट बघतात इष्टीचं आणि तिथं गाडी पण येत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं कॉलेजला यायचं किंवा क्लासला यायचं त्यांना उशीर होतो किंवा ते लेट येतात. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा त्रास आहे. तरी शासनाने लवकरात लवकर हे इष्टी बस चालू करावं असं मी विनंती करतो.